नमस्कार, मी हर्षा दबाम. आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज आपण जाऊया कॅल्गरी झू मध्ये. आणि अजून आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करा. तर आम्ही पोहोचलो तिकीट काउंटरला. तिथली एवढी गर्दी बघून मला वाटलं आज सगळे लोक काय प्राण्यांनाच बघायला आलेत की काय. त्यानंतर खूप मोठा एरिया दिसला. कुठे जायचे काय जायचे काहीच समजेना. मग तिथे एक मॅप लावला होता. तो मॅप आम्ही बघितला आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी प्राण्यांचं डिवायडेशन केलं होतं. तर आधी आपल्याला कुठला प्राणी बघायचा आहे हे ठरवून आम्ही पहिल्या एंट्री पॉइंटला निघालो. तर आमची सुरुवात मनमुराद बागडणाऱ्या आणि मनसोक्तपणे डुंबणाऱ्या पेंग्विनना पाहून झाली. पेंग्विनचं हे नयनरम्य दृश्य पाहून आपली झूची सफारी ही तर खूप छान होणार याची खात्री पटली. नंतर आम्ही पेंग्विन पंच म्हणजे एक अशी खोली जिथे पेंग्विनसाठी अनुकूल असणारे वातावरण म्हणजे 7 डिग्री सेल्सिअस मेंटेन केलेले वातावरण अशा खोलीमध्ये एंट्री केली. वॉटर फिल्ट्रेशन युनिट, टेम्परेचर कंट्रोल करणारे इक्विपमेंट्स दिसले. आत गेल्यानंतर जिकडे पाहावं तिकडे पेंग्विनच होते. पेंग्विनच्या इतक्या जाती असतात हे मला ते पाहून कळालं. ते कसं ओळखायचं आणि तो पेंग्विन मेल आहे की फिमेल हेही कसं ओळखायचं हे आम्हाला तिथे गाईड केलं. त्या खोलीचा सेटअप इतका छान होता. मला एक क्षण असं वाटलं मी हिमालयातच आले की काय. नंतर आम्ही मोठ्या शिंगाची जंगली मेंढी पाहिली. आम्ही पाहिलं स्नो मध्ये असणारं पांढऱ्या रंगाचं घुबड आणि आपल्याकडे असणारं सुद्धा घुबड पाहिलं. पण ते इतकं मोठं होतं की ते पाहून मी व्हिडिओज काढायचं विसरून गेले. वुडलँड कॅरिबो हा हरिणाच्या प्रजातीचा एक उपप्रकार आहे. कॅनडाच्या 25 सेंटच्या नाण्यावरती या प्राण्याचे चित्र छापलेले आहे. हे आहेत अमेरिकन बायसन, म्हशीचाच एक प्रकार. मूस हा हरिण प्रजातीतील जगभरातील सर्वात मोठा प्राणी आहे. मूस हे पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहेत. आपल्याला तर माहितीच आहे कोल्हा हा एक हुशार आणि चतुर प्राणी आहे. पण कोल्ह्यांची ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता ही फार तीव्र असते. आम्ही पाहिलं बियर म्हणजेच अस्वल. एक अस्वल पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत होतं आणि दुसरं अस्वल त्याच्या परिसरामध्ये मस्त फेरफटका मारत होतं. ती गुबगुबीत अस्वल बघून मला कळालं की लहान मुलांच्या खेळण्याला टेडी बेअर का म्हणतात ते. चाकोन पेकरी हा डुकरासारखा दिसणारा पण एका वेगळ्या प्रजातीचा प्राणी आहे. हे प्रामुख्याने काटेरी निवडुंग म्हणजे कॅक्टस खातात. अल्पाका हा उंट कुळातील एक अतिशय मऊ आणि शांत प्राणी आहे. अल्पाकाची लोकर शेळ्या किंवा मेंढ्यांच्या लोकरीपेक्षा अत्यंत मऊ, उबदार आणि वजनाला देखील हलकी असते. चला आता आपण जाऊयात एशियन प्राणी बघायला. लेट्स गो. गेल्या गेल्या दिसली आम्हाला ही भली मोठी मगर. दिसायला हा प्राणी आपल्याला डुकरासारखा आणि हत्तीच्या छोट्या सोंडेसारखा नाक असलेला दिसतो. पण जेनेटिकली हे घोडे आणि गेंड्यांच्या जवळचे नातेवाईक आहेत. हे प्राणी पूर्णपणे शाकाहारी असतात. या झू मध्ये सगळ्या प्राण्यांचं राहणीमान म्हणजे हॅबिटॅट एकदम उत्तमपणे मेंटेन केलेलं आहे. आम्ही पाहिला स्नो लेपर्ड. बट काय करणार, दुपार झाली होती आणि तो मस्त झोपा काढत होता. हा पक्षी म्हणजे डॅल्मेशियम पेलिकन. हा जगातील सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक आहे आणि याच्या मानेवर कुरळे केस देखील असतात. रेड पांडा हा आकाराने घरगुती मांजरांपेक्षा थोडा मोठा असतो. त्याच्या अंगावरती दाट मऊ तांबूस लाल लाल रंगाचे केस असतात. हे प्राणी अत्यंत शांत आणि लाजाळू देखील असतात. गोल्डन ईगल हा शक्तिशाली शिकारी पक्ष्यांपैकी एक आहे. या पक्षाला जवळून पाहताना त्याचा भव्य आकार आणि तीक्ष्ण नजर विशेष लक्ष वेधून घेते. आता हा बघा झोपलेला वाघोबा. अब आया जंगल का राजा सिंह. एक सिंह झोपला होता आणि दुसरा सिंह आम्हा सगळ्यांना बघत होता. झेब्रा आपला मस्तपैकी जेवण वगैरे करून त्याच्या एरियामध्ये बागडत होता. मग आम्ही एक दोऱ्यांचा पूल पार करून लेमूर पाहायला गेलो.
त्या एरियाला लँड ऑफ लेमूर असंही म्हणतात. आपण लहानपणापासून बघितलेल्या प्राण्यांबद्दल मी काय सांगू अजून तुम्हाला. हे आहे शहामृग ऑस्ट्रिच. हे जगातील सर्वात मोठे आणि वजनदार पक्षी आहे. हा पक्षी उडू शकत नाही, परंतु जमिनीवर खूप वेगाने धावू शकतो. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79. हा आहे गोरिला, जो प्राण्यांमधील अत्यंत हुशार आणि शक्तिशाली प्राणी मानला जातो. त्या गोरिलांमध्ये आम्हाला आई आणि बाळाचं प्रेम सुद्धा पाहायला मिळालं. एक गोरिला आई आपल्या बाळाला आपल्या सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या बाळाला तिथं खेळायचं होतं. मग त्याला मस्त अंजारून गोंजारून ती आपल्या कडेवरून घेऊन जाते. हे नयनरम्य दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79. हा आहे मॅन्ड्रिल. हा जगातील सर्वात मोठा माकड प्रकाराचा प्राणी आहे. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay. या झू मध्ये पक्ष्यांसाठी बांधलेल्या घरामध्ये हा पक्षी आपलं छोटंसं टुमदार घर विणत आहे. फ्लेमिंगो यांची विशेषता म्हणजे ते एकाच पायावर उभे राहून झोपतात आणि दुसरा पाय पोटाजवळ दुमडून पंखांमध्ये लपून ठेवतात. आता आपण पाहूयात डायनासोर आणि त्याच्यासारख्या नष्ट झालेल्या प्राण्यांची प्रतिकृती. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. काय मग कसे वाटले कॅल्गरी झू मधले प्राणी? आवडले असतील तर नक्की कमेंट करा आणि लाईक सुद्धा करा. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. थँक्यू.